नमस्कार, मी आरती अशोक धवन, नॅशनल कॅरम गोल्ड मेडलिस्ट। महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू। जमण्यामागचं कारण एकच आहे की ज्या भीमानवीय शब्द आहेत त्या ज्या आपण बाबासाहेबांना बापाचा बाप समजतो, ज्यांच्यामुळे आपण घेतो तो श्वास आणि खातो तो घास, जाहीरपणे म्हणून आपण सगळीकडे ताट मानेने उभं राहतो आणि जागतो फिरतो, त्यांचं स्मारक, भव्य दिव्य स्मारक हे उभं राहावं, अधिकृत उभं राहावं, सर्वांच्या साक्षीने उभं राहावं, यासाठी याच एकमेव हेतूसाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। यामध्ये सुरुवात होत असताना मी काही गोष्टींकडे उहापोह करणार आहे। काही गोष्टींच्या करारीपणा, काही लोकांच्या त्यांच्यामधून प्रत्यक्ष अनुभवलेल्या ज्या काही घटना आहेत, जे अनुभव आहेत, ते अनुभव आपल्या समोर आलेले आहेत। म्हणून त्यांनी कुणाकडे कुणावरती, आपण जेव्हा सुरुवातीलाच प्रस्तावना झाल्याबरोबर सन्माननीय दामोदर गुरुजींनी सांगितले की कुणावरती टीका टिप्पणी करायची नाही आणि कुणाशी आपल्याला काही संबंध नाही, आपण फक्त आणि फक्त यासाठी आलेलो आहोत, अगदी त्याप्रमाणे। परंतु ज्या वेळेस एखाद्या विंचवाने डंक मारला तर आपल्याला तो विंचवाने डंक मारला त्यामुळे मला आग होते हे आपण सांगायला कधी विसरत नाही। म्हणून ज्यांच्यामुळे त्यांना त्रास झालेला आहे तो त्रास तो त्या ठिकाणी नेहमीप्रमाणे, मी म्हणतो मी उपचार घ्यायला आलोय डॉक्टरकडे, मी सांगतो मी डॉक्टरकडे उपचार घ्यायला आलेलो आहे, अरे पण तो आजार कोणामुळे झाला, त्या मच्छरा पण सांगावे लागतात ना, किंवा ह्याच्यामुळे मला आजार झालेला आहे, तो आजार मला त्यासाठी सांगावा लागतो आणि तो आजार झाल्याच्या नंतर मग तेव्हा डॉक्टर त्याच्यावरती उपचार करतो। आणि डॉक्टर म्हणजे कोण, आपण या ठिकाणी सगळे बसलेलो आणि त्याच्यावरती आपण सुरुवात करणार आहोत। आणि विशेष म्हणजे पुनश्च त्याच्यामध्ये जातो की ज्या वेळेस आपण सगळेजण एक ज्यावेळेस हेतू घेऊन समोर आलेलो आहोत, तो हेतू आपला आहे स्मारक। कारण स्मारक झालेलं बसलेलं होतं, त्यासाठी खरोखर त्या दोघांचं, मी एकदा एका चर्चेमध्ये म्हणलं तर सगळ्यात मोठी चूक त्या दोघांनी केली आहे। मी असं, कारण त्यामध्ये बोलत असताना त्या दोघांनी एवढी हिंमत दाखवली। ओ कोण आहे हो, एखाद्या देताना स्वतःच्या बायकोचे दागिने गहाण ठेवून काम करणार आहे का आपल्यापैकी तरी कोणी? पण त्यांनी केलं, पैसा जमा केला, मेहनत दिली, त्याचप्रमाणे टेन्शन घेतलं आणि त्याचप्रमाणे सगळ्या प्रमाणाच्या केसेस देखील अनुभवती घेतले। एवढं सगळं करून त्या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि आपण लाजीरवाणी गोष्ट, आपल्याला सगळ्यात मोठं जे काही आपण खेदाने सांगावं लागतंय, आपण एवढ्या वेळ सगळं बाबासाहेब, मी पण त्यात निघून आपण सगळेजण ज्यावेळेस मी बाबासाहेब म्हणून निवडणूक लढतोय, बाबासाहेब म्हणून समाजामध्ये जातोय, बाबासाहेबाला पुढे ठेवून मी माझं समाजकारण करतोय, बाबासाहेबाला ठेवून मी राजकारण करतोय, बाबासाहेबाला ठेवून मी भाकर खातोय आणि त्यावेळेस जेव्हा बाबासाहेबाचा स्टॅच्यू उभा राहतो त्या ठिकाणी मी काहीच करत नाही। त्याच्यासारखे आपल्यासारखे लाजीरवाणे किंवा आपल्यासारखी शर्मेची बाब मला वाटतं ही दुसरी कोणी नाही। परंतु ह्या झाला इतिहास, झालं गेला, त्याच्यावरती आपण विचार ठेवू। जसंच आपल्याला सांगण्यात सांगितलं, इतिहास विसरला तर इतिहास घडवता येत नाही, तो झाला इतिहास। जसे 2 वेळा इतिहास झालाय, काही जणांनी उभा केला, आम्हाला का नाही सांगितलं, मला सांगितलं नाही, मी येणार नाही, मला कळलं असतं मी केलं असतं, कुणी काय केलं असतं ती नंतरची गोष्ट आहे। परंतु एक ज्यावेळेस आपण सगळ्यांना सांगून ठेवायचा 13 नंबरचा ज्यावेळेस आपण पुतळा ठरवला, त्यावेळेस तो आजही ते बुद्धविहारामध्ये उभाच आहे ना, तो कुठे उभा राहिला, तेव्हा किती जण आले सांगून, त्या का नाही राहिला तिथे, हे प्रश्न उपस्थित राहतात। मग मला असं वाटतं की त्या प्रश्नाचं, जी माझी चर्चा झाली त्या चर्चेनुसार त्या प्रश्नामधून एक समोर अशी गोष्ट आली की यावेळेस सांगायचं नाही। त्यांनी दोघांनी ते नियोजन केलं, त्यांचे जे सहकारी असतील त्या सहकाऱ्यांसोबत की जे त्यांनी जे ठरवलं त्याप्रमाणे त्यांनी ठरवलं। त्यांना आता माहिती आहे आमच्याकडे समाज आहे, इंटरनेटवर जर एखादी बदनामी झाली, कुठे इंटरनेटवर बदनामी झाली तर माझा समाज अगदी लोंढ्यासारखा बाहेर पडतो। इंटरनेटवरती जर एखादी बदनामी झाली, बाबासाहेबाची अशा एक प्रकारची एक ती चिंगारी आहे किंवा विस्तव आहे की आग सगळीकडे पेटते, मग एवढा मोठा स्टॅच्यू असताना त्या ठिकाणी बाहेर जाणार नाही असं त्या दोघांच्या मनामध्ये त्या ठिकाणी मला वाटतं असावं आणि म्हणून त्यांनी बसवलं आणि त्यानंतर सर्वांना सांगितलं आणि त्या ठिकाणी आले। अरे परंतु आम्ही त्या ठिकाणी वाचू शकलो नाही, ही खेदाची बाब आहे। परंतु आज सर्वांच्या साक्षीने सांगतो की आपण त्या ठिकाणी स्टॅच्यू उभं राहणार म्हणजे राहणार। पुन्हा त्याच्यावरती सांगतो, धनगावून सांगतो, अधिकृत आणि जे नियमाला धरून अशा प्रकारचं स्टॅच्यू त्या ठिकाणी उभा करायचंय, जसं आपल्याला सांगितलं, बसवलं, त्या ठिकाणी तेवढं पुतळा राहणार नाही। मग कसं करणार? राहिली 15 एप्रिलची गोष्ट, 15 एप्रिलचं मी व्यक्तिशः सांगतो 15 एप्रिलपर्यंत शक्य नाही।
मी स्पष्ट सांगतो, उगाच कुठेतरी प्रेरणा द्यायची, कुठेतरी काय करायचं, आपल्याला वस्तुस्थिती सोडून जायचं नाही. परंतु एवढं नक्की सांगतो की स्टॅच्यू त्या ठिकाणी उभा राहणार. स्टॅच्यू उभा राहण्यासाठी 20 नोव्हेंबर 2005 एक GR आहे. त्या ज्याप्रमाणे ज्या गोष्टी आवश्यक लागतात त्या सगळ्या गोष्टी केल्या. काही जे उहापोह झाला, पत्र व्यवहार झाला, दोघांनी घेतलंय, दोघंच प्रमुख आहेत, दोघंच निमंत्रक आहेत, दोघंच सगळे. समितीचा विचार, समितीचं लेटर हेड तयार आहे. त्या समितीमध्ये दोघांनी केसेस घेतलेले आहेत. ते दोघं जण, आपण त्यांचे सगळे सहकारी. केसेस घ्यायला आपण आलो नाहीत, पोलीस होते, आपण पुढे आलो नाहीत. त्याच्यानंतर कुठल्या त्याला पैसे आपण दिले नाहीत, त्यांनी कुठल्या प्रकारची मेहनत केलेली नाहीये. म्हणून त्या दोघांनी जे मेहनत केली ते दोघं अग्रेसर, त्या दोघांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण त्यांच्या पाठीमागे उभं राहावं. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठलं दुमत असेल मला असं वाटत नाही. म्हणून जे निमंत्रक आहेत, निमंत्रक म्हणून श्याम कांबळे आणि प्रकाश दायजे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या समिती जी काय असेल त्या समिती निमंत्रक म्हणून आपण त्यांच्या नेतृत्वाखाली हा पाठपुरावा त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. राहिल्या निवेदन गोष्टी, प्रत्यक्षामध्ये येलवाडचे जे काही जागा ज्यांनी उचलून नेल्या पुतळा, त्यांना अधिकार आहे का हे आम्ही पाहिलं. त्यांना भेटलो. हे जी खतखत आहे सगळी एखाद्या माणसाविषयी, ते खतखत इथे सगळी बाहेर आली आहे. ज्या वेळेस मी सांगतो 3 जण जाऊन बसले आरे कॉलनीमध्ये, हे 2 जण होते आणि त्यांच्यासोबत 2 जण होते. ज्यावेळेस पोलिसांना फोन केला, स्पीकरवरती होता 2 जण इथे उभे आहेत, बरोबर आहे, तुम्ही आहेत, आणखी 2-3 जण आहेत. त्यावेळेस पोलिसांनी सांगितलं आमचं काय नाही हो, आम्हाला फोन आला तिथून कुणाचा, त्यातच जास्त इंटरेस्ट आहे हो, काय माहिती आम्हाला कळाला. त्याच्यानंतर तुम्ही काय बोलणार आहे? ज्यावेळेस मनीष वनूज नाव घेतो मी, येलवार अधिकाऱ्याला फोन केला, जसे म्हणले रेकॉर्डिंग आहे तशा सगळ्या गोष्टी वेळेवरती काढा, कोर्टातच सादर करावं लागतात, काय नाही करता कायद्याच्या दृष्टिकोनातून. म्हणजे सगळं आम्हाला प्रभाग समितीचा आल्याचं आम्ही कसं काय करणार. राहिली गोष्ट गटराची गोष्ट, ही बदनामी, ही बसवणाऱ्यावरती केल्यावरती त्यांनी जे काही बाबासाहेबांविषयी प्रेम झालं त्या प्रेमावरती अपमान करणारी गोष्ट, क्लेशदायक गोष्ट ती. ज्या ठिकाणी स्टॅच्यू बसला तो स्टॅच्यूची जागा आज FIR केली ना, मग पोलिसांना जर म्हणत होते गटार आहे तर का लिहिलं तिने गार्डन आहे म्हणून, माझा FIR काढून सगळेजण. आजही त्या ठिकाणी RG ग्राउंड म्हणून त्या ठिकाणी डिक्लेअर केली. मग RG त्या गार्डनवरती शाळा बांधली जाऊ शकते उभी 2-2 माळ्याची. मग आमचा बाबासाहेबांचा स्टॅच्यू बसू शकत नाही की ज्याच्या जीवावरती आज आम्ही सगळं हे करतो ते. तर त्याप्रमाणे आम्ही प्लॅनिंग केलेली आहे. सगळे एक गेल्याच्या नंतर या दोघांना जेव्हा आपण कुठे कमी पडलो, ते दोघे कमी पडले मी म्हणणार नाही, पण आपण कमी पडलो. आपण कमी पडलो म्हणून आता आपलं काम आहे की त्यांच्या मागे उभं राहणं. त्यावेळेस ज्या चुका झाल्या, म्हणून म्हटलं इतिहासामध्ये ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका पुढे होणार नाही. या दृष्टिकोनातून आपण पुढे काम करणार आहोत. चुका म्हणजे पहिली गोष्ट की समाजापर्यंत पोहोचले नाही. आता आपण पहिली त्या दोघांची कमिटी आहे, ते 2 जण निर्णय घेतात. 2 जण निर्णय घेतल्याच्या नंतर मग बाकीचे सगळेजण त्यांची जी काही कमिटी असेल ती कमिटीचा निर्णय घेतल्याच्या नंतर आज आपण सगळ्यांना बोलवलं नाही. आज फक्त प्रत्येक क्लस्टरमधून 2-3 जे लोक आहेत जे खरोखर याच्यामध्ये झोकून देतात त्या सगळ्यांना या ठिकाणी बोलवलंय. आपण फक्त 102 का 102 लोकांना आपण सगळ्यांना फोन केले आणि त्यांच्याशी बोललो. आणि 102 पैकी या ठिकाणी मला वाटतं जवळपास 70 ते 80 लोकांच्या जवळपास येऊन गेले. त्याच्यापैकी एक भीमा कोरेगावला बस गेली, ती वेगळी गोष्ट. त्यानंतर हे करत असताना आपण सगळ्यात पहिली सुरुवात केली जेव्हा भेटलो, 1 वर्षाचा कालावधी काय केलं. या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये सर्वप्रथम ज्यावेळेस आपल्याला सगळी वस्तुस्थिती समोर आली, वस्तुस्थिती समोर आल्याच्या नंतर सर्वप्रथम आपण बसलो आणि कमिटी बनवली. तुम्हा दोघांच्या नावाखाली कमिटी सुरुवात करायची. त्यानंतर दुसरी ज्या मातृसंस्था आहेत आपल्या बौद्ध धर्माच्या आणि बाबासाहेबांच्या, ज्या बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या आहेत, त्या मातृसंस्थांच्या प्रमुखांची आपण बैठक घेतली. 5 पंचायत समिती आणि 2 भारतीय महासभा आणि या ठिकाणी असणारे 2 बुद्धिविहार यांच्या प्रमुखांची बैठक घेतली. आणि बैठक फक्त अशी बसून नाही, तर त्या बैठकीमध्ये ठराव ठेवले. त्या बैठकीमध्ये ठराव मंजूर करून घेतले. 5 पंचायत समित्या आणि 2 भारतीय बौद्ध महासभा आणि त्याचप्रमाणे 2 जे बुद्धविहार आहेत त्या सगळ्यांनी त्या ठिकाणी बसले. त्या ठिकाणी बसून त्याच्यानंतर केले, त्या ठिकाणी सह्याची मोहीम राबवली.
माझ्यासोबत नाव घेतो कांबळे साहेब माझ्यासोबत आहे. मग एवढं सगळं काही असताना का नाही बोलणार आम्ही? जर प्रत्येक ठिकाणी आता तुम्हाला राजकारण करायचे करा ना. अरे आम्ही उभं राहिलो राजकारणासाठी तुमच्या मागे. परंतु आणि असं बाबासाहेब ही अशी एक गोष्ट आहे, बाबासाहेबाचं नाव घेतल्याशिवाय भारतामध्ये कुठलाही राजकारणी राजकारण करूच शकत नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. म्हणून तुम्ही राजकारण करा, कारण शेवटी फक्त बाबासाहेबांना राजकारणाचा विषय म्हणून घेऊ नका. ज्या बाबासाहेबांविषयी आचार आहे, जो विचार आहे, जो ठरवलेला आहे, तो कुठेतरी अंमलात येऊ द्या. आणि सगळेजण ज्या पद्धतीने मग आम्ही त्यांच्याशी भेटल्याच्या नंतर, त्यांच्याशी बोलल्याच्या नंतर मग पुढे कार्यवाही सुरू केली. त्याच्यानंतर DMशी भेटलो. DMनी ज्यावेळेस सांगितलं की हे सगळे पेपर लागतील, त्यांच्याशी भेटल्याच्या नंतर आम्ही ती जागा कशी मिळवायची, मग त्यासाठी आपल्याला शेवटी हा लढा उभा राहावा लागणार. जर का पद्धतशीर रीतीने जर आपल्याला भेटली तर आपण वेलर कुठे नाही झालं तर शेवटी संघर्षाशिवाय पर्याय नाही. म्हणून त्या गोष्टीने 1 वर्षामध्ये जे ज्यांचं असं वाटत होतं की हे शांत बसलेत, काही करत नाही आहेत, तर ते असं काही नाही. प्रत्येक ठिकाणी पाठपुरावा चालू आहे. सगळीकडे आपण पत्रव्यवहार केलेला आहे. त्याचप्रमाणे सगळ्यांशी आपल्या भेटीगाठी देखील चालू आहेत. राहिली दुसरी गोष्ट, आम्हाला कुणाची ॲलर्जी, कशाला ॲलर्जी? ज्याच्यासोबत आम्ही राहिलो खायलो आमच्या राहायचा म्हणतो, आम्हाला कुणाची ॲलर्जी आहे? आमचं पहिल्यापासून वाक्य आहे, सकाळ झाली पाहिजे, पहाट झाली पाहिजे. कुणाचा कोंबडा हरवतो घेणं देणं. अरे पण तुम्ही कोंबडेच कापून खायला लागले ना, मग कसं चालायचं? अशा पद्धतीने त्याच्यात त्यावेळेस भाषण झालं. त्यांनी सांगितलं की सगळ्या गल्ल्यातले कुत्रे एकमेकाला अडवत आहेत आणि ते शान जे आहे बनवलेलं तिथपर्यंत जाऊ देत नाहीत, एकमेकाला ते कुत्रे अडवतात. अरे या नालायकाला सांगा, तू पडला, तू आता तुझं डाऊन झालं, तुझं आता नालायका, तू आम्हाला कुत्रा म्हणतोस, चालणार नाही. तुला लाज वाटायला पाहिजे. ज्या ठिकाणी तू जगाच्या संघटनेचं उद्घाटन करतोस आणि त्या ठिकाणी अशी भाषा वापरतोस, हे चालणार नाही. हे स्वाभिमानी भीमसैनिक आहेत, हे स्वाभिमानी माझे माता बहिणी आहेत आणि हे जरी यांना जर दुखवण्याचं काम केलं चालणार नाही. नालायका लक्षात ठेव. माणसं पाठवतो, खड्ड्यात सगळं माणसं पाठवतो. या ठिकाणी सगळं आता एकच होणार आहे. फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी बसणारच आहे आणि बसलाच पाहिजे. आणि जे विरोध करील, जे असं मागून तिकून जर सुरा घुसवण्याचं काम करेल ना, त्या नालायकाला सांगा, सुरा घुसवण्याचं काम आता आम्ही करणार आहोत. आम्ही आता घुसवणार आहोत सुरा. हे सुरा मतदानाचा सुरा तुझ्या छातीत जाणार आहे आणि तू दाती इचकून पडणार आहे. तुझे दाताचा पडणार आहे. तुझे दात तुला जेवण करण्याचा दाता राहणार नाही. हेच माझे माता बहिणी, आम्ही सगळे बोल बांधव तुझे दात पाडायला तयार झालेलो आहोत आणि तुझे दात पाडल्याशिवाय आता माग हटणार नाही. एवढं बोलून या ठिकाणी थांबतो आणि पुतळा झालाच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक झालंच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक झालंच पाहिजे. हम सब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जय भीम. आभार. माहिती आहे की सगळ्याला भुका लागलेल्या आहेत. आता सगळे घरी जाऊन पोटभर जेवण करा. मटण मच्छी असेल संध्याकाळी जेवण करा. आता सगळ्या घरी मटण मच्छी आहे, मैदा ऑमलेट आहे. आता घरी जाऊन पोटभर जेवण करा आणि शांत बसा. आणि आल्याबद्दल मी दावरेकरांच्या वतीने सगळ्यांचा हार्दिक अभिनंदन करतो. आणि आता आपण घरी जावं, भोजन करून आराम करावा, ही तुम्हाला तुम्ही इच्छा देतो. मला म्हणले साहेब गुरुजी तुम्ही फोन करा, बरोबर, मी काय केला नाही नंतर, बरोबर. मी हे पण बोलले आपण वाचवायला जाऊ, त्यांना नाही म्हटलं शिरसाट, खरं का खोटं. त्यावेळेस मी बोललोय, म्हटलं साहेब आपण पुतळा वाचवायला जाऊ, नाही गुरुजी आपल्याला केसेस होती, आपल्याला पुतळा वाचवायला जायचं नाही. नंतर शिरसाट बोलले, आंबेडकर तुमच्या माहिती शिरसाट बोलले की आपल्याला पुतळा वाचवायला जायचं आहे. तर शिरसाटला तर असंच भुलकलो, कसं जा तुला जायचं आहे तर आम्ही नाही येणार. त्याच्यानंतर खोटी गोष्ट आहे का. त्याच्यानंतर मी फोन केला देशमुख साहेबांनी फोन केला तर 1 तासाने तुम्हाला कळवतो देशमुख साहेब.
नंतर ह्याने काही फोन केला नाही. नंतर देशमुख साहेबांना मी फोन केला. मला म्हणतात अर्ध्या तासाने गुरुजी येतोय. कामात आहे. कोणत्या कामात होते माहीत आहे का? कोणत्या कामात? मोठा ट्रक आणला होता. पुतळा उचलून त्या ट्रकात टाकायचा आणि तो घेऊन जायचा. बरोबर. नंतर आम्ही वाट बघत बसलोय. तिकडून ट्रकात पुतळा आणला, तो झाकून ठेवला, सगळं क्रियाक्रम झालं. माणूस मेल्या कसं क्रियाक्रम होतं, माणूस संपला तसं क्रियाक्रम झालं. नंतर ते गाडी निघून गेली. नंतर देशमुख साहेब आले. आम्ही सगळे तिथे बसलेलो. गजापूर साहेब, शिरसाट, तुम्ही पण आहे, मी पण होतोय, सगळे लोक होते. आणि देशमुख आल्यावर काय बोलतात तिथं साहेबाला, साहेब नमस्कार, धन्यवाद, तुमचे आभारी आहोत. कशासाठी आभार? हे तर शंभरापूर्ण करतो हो लहान करायला. आभार तर यासाठी आहे, तुम्ही आले नाहीत, अडथळा आणला नाही, पुतळा वाचवला थांबले नाहीत, तुम्ही आम्हाला सहकार्य केलं, पुतळा घेऊन गेले, त्याबद्दल तुमचे आभार. याच्या कोण काय मला सांगा, कोण काय बोलणार याच्यावर? लाईव्ह आहे हे, तुम्ही लाईव्ह करा. जिकडे गाजापूर साहेब आहेत, तिकडे शिरसाट आहे, तिकडे मी पण आहे. चट्टेपट्टे बोलतील बाबा, चुकीचं सांगतो. त्यांचा मला त्याचं काही देणं घेणं नाही, दलालांचं चट्टेपट्ट्यांचं, बरोबर की नाही? आणि हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, तिथं गटार होतं, आम्हाला सांगितलं नाही. शिवाजी महाराज पुतळा बसविला, आम्ही आदर करतोय, बसलाच पाहिजे. अण्णाभाऊ साठेचं गार्डन झालं, आम्हाला आदर आहे, झालंच पाहिजे. व्हीपी सिंगचं झालंच पाहिजे, आम्हाला कोणाचाच विरोध नाही आहे. पण बाबासाहेबाचं झालं पाहिजे, ह्या आमची एक भूमिका होती. मग सगळ्याचं झालं त्यावेळेस विरोध नाही, मग बाबासाहेबांना विरोध का? गटार नाचता येईना, अंगण वाकडं. आम्हाला सांगितलं नाही, हे अंगण वाकडं आहे, अंगण तेवढं आहे, नाचता येत नाही तुम्हाला, खड्डे आहेत अंगणामध्ये, डोंगरच आहे, तेजच बरोबर नाही आहे. माझं गाणं माझ्या आवडीचंच लावलं नाही, मी फार भारी नाचलो असतो. अरे मग तुझ्या आवडीचं गाणं कोणतं आहे? ते गाणं पण सांगलं नाही, पण ते गाणं लावलं ते पण माझ्या आवडीचं नाही, ते चुकून माझ्या तोंडात आलं, हे आवडीचं आहे, हे नाही ते दुसरं आवडीचं आहे. त्याला जर विचारलं, हे कशातच नाही, हे सगळ्या पळवाटा आहे, पळवाटा आहे, काही नाही त्याच्यामध्ये. आणखी एक मुद्दा सांगितलं नाही आहे. शिवाजी महाराजचा पुतळा त्यांनी काय डबलं घेतलं का? ढांग 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 ढांग, पुतळा बसतो, पुतळा बसतो, पुतळा बसतो, पुतळा बसतोय, ढांग 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 ढांग. या गावासारखं असं केलं का? काय पुतळे बसले तर काही 2-4 लोकांनी करूनच बसले. अरे तुम्हाला सांगितलं नाही तरी तुम्ही वाचवलं नाही, तुम्हाला श्रेय घ्यायचं होतं. सांगितलं जर असतं तर तुम्ही आधीच सगळ्याला कळून यांना तिथेच हात कळायला लावले असते, तिथंच रंगे हात. सांगितलं नाही म्हणून एवढं झालंय भांडवल. आणि तुम्हाला काय निमंत्रण पत्रिका द्यायला पाहिजे का? हे निमंत्रण पत्रिका, लग्न आहे का काय कोणाचं, तुम्हाला बोलवायला पाहिजे. हे पत्रिका घ्या, हा नवरदेव आहे, हे नवरी आहे, लग्नाची पत्रिका आहे, आणि इकडे या. पत्रिकेवर आले का काय कोणी सगळे का? पत्रिका द्यावं लागते. त्याचा तुम्ही तिथे दाखवला आराखडा, त्या आराखड्यामध्ये गटर थोडं लांब आहे, ते जागा किती आहे पत्रे मारले, खूप मोठी जागा आहे ते गटर काय ते थोडंसं आहे, बाजूला आहे ते. आणि गटाच्या बाजूला आपण घेतलं असतं आणि बाबासाहेबांसाठी गटर आपण लांबून काढली असती. खातो तो घास आणि घेतो तो श्वास, हा, आणि खातो तो घास आणि घेतो तो श्वास बाबासाहेबांच्या मुलं. अरे बिल्डरमुळे आहे म्हणून हे सगळं नाटकं चालू. कुठे बाबासाहेबांच्या मुळे आहे तो घास? मी तर फेसबुकला टाकलोय, खातो तो घास आणि घेतो तो श्वास बिल्डरमुळे. सॉरी बाबासाहेबांच्या मुलं. मला सत्य पाहिजे. आणि मी एक पोस्ट टाकली, साधी मुद्री बांधायची, साधी मुद्री नाही बांधली, पोस्टमध्ये मी टाकली. तुमच्या घरी पाहुणे आलेत, तुम्हाला शोधतात, ॲड्रेस भेटलेलं नाही, आणि मग तुम्हाला हागायला मुतायला झालं, हीच वापरली भाषा. मी काय कोणाला घाबरत नाही. हागायला मुतायला जायचं आहे, मग कुठं जायचं? मला कमेंट आलाय, त्यांच्या घरात मुतायला जायचं, त्यांच्या दारात हागायला जायचं. आणि तिथून फोन झाले, ते गुरुजीला कमेंट करू नका, त्याला लाईक करू नका. एकच कमेंट मी टाक, मला तर कमेंट करता पण येत नाही, कोणाकडून करून घेतली ते केली व्यवस्थित, बरोबर की नाही? अरे म्हणजे काय चाललंय? तुम्ही साधी मुद्री बांधू शकत नाही, तुम्ही काय समाजाचा उद्धार करणार, काय करणार? कशाला घासन श्वास म्हणताय, कशाला म्हणताय? आता हा झाला मुद्दा पुतळ्याचा आणि त्याचा. दुसरा मुद्दा, काय कार्य केलं काय नाही, हा विषय बाजूला जाऊ द्या. एक मुद्दा आहे आता आपल्याला, टीका टिप्पणी यांनी काय केली कांबळे साहेब, तुमच्या माहितीसाठी विजय कांबळे, ज्याचं जळते त्यालाच कळते. गणगाव साहेबांनी ते फेसबुकला टाकलं होतं गाणं, काय ते जळतेवर काहीतरी गाणं आहे, जेव्हा तुमचं बुळाखालचं जळण तुम्हाला कळलं. आमच्या बुळाखालचं जळायला लागलं, आम्हाला कळायला लागलं. पण तुम्ही वैयक्तिक स्वार्थासाठी तुमच्या बुळाखालचं किती जळलं तरी तुम्हाला कळणार नाही. जळू द्या किती जळते. बिल्डर आहे ना, सोसायटी आहे ना, 2 पैसे येतात ना, 2,500 रुपये आम्ही देतोय त्या झाडू मारणाऱ्याला. पैसे कुठं चाललेत त्याचे पुरावे आहेत, ते पण बोलायचं नाही. पुराव्याची दिसून बोला, तो काय टीका करतोय, त्याचं काय ऐकताय, तो टीका करतोय. आता पुढचा मुद्दा पुतळ्याचा, हे यांनी चटके भोगले, यांनी ते सोसलं म्हणून त्यांनी ते मांडलं.
चटका लागला तर तो का लागला ते पण सांगतो. चटका लागला सांगतोय, पण तो का लागला ते सांगावं लागेल ना. विस्तावाला हात लावला की आगीत बोट घातलं का आणखी कुठं काय काय केलं ते सांगावं लागेल की नाही त्याला. चटका लागला पण का लागला ते सांगावं लागेल. हात जळाला का जळाला ते सांगावं लागेल. तुमच्या पोटात दुखते, डॉक्टरकडे गेला, द्या औषध. डॉक्टर औषध देत नाही ना, तुम्ही रात्री काय खाल्लं ते सांगा. मग याला सांगावं लागते मी चटणी कधी खात नाही बाबा, भरपूर चटणी खाल्ली त्याच्यामुळे माझ्या पोटात, बरोबर की नाही. त्याच्यावर इलाज होतो ना मग नंतर. तुम्ही मटण तिखट कधी खात नाही, तुम्ही ते खाल्लंय म्हणून मी आजारी पडलं, मला 2-4 सलेना लागल्यात. काय झालं त्याला, काहीतरी करतो. दारुसरला बघायला आले, डॉक्टरने विचारलं सलेन लावायचे आहेत का लावताय, तुम्ही काय खाल्लं. मला सांगावं लागलं चिकनचं दुकान असून मी बाहेरून सगळं चिकन आणून खाल्लंय, त्याच्यामुळे मला बाथरूमला झाली. मग त्यांनी तसा इलाज केला, बरोबर की नाही. तर तुमचं दुखणं आहे, तुमचं लाईव्ह आहे, तुम्ही ते भोगलंय म्हणून इथं तुम्ही मांडलं. मी काय बोललो टीका करू नका, मला माहिती आहे मी बळत बोललो टीका करू नका, मला माहिती आहे होणारच आहे ते. तुम्ही तुमचं दुखणं मांडणारच आहे, काय मांडल्याशिवाय राहता का तुम्ही दुखणं, कारण दुखणं तुम्ही ते भोगलेलं आहे. आता पुढचा मुद्दा आहे, याच्यानंतरचा जो इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही. भूतकाळ आहे, हा भूतकाळ तुम्ही भोगलेला आहे. हे बाबासाहेब स्टेटमेंट आहे, ज्याला विरोध करत असेल ते बाबासाहेबांना विरोध करावा. पुढचा मुद्दा आहे स्टॅच्यू कसा बसवायचा, कसा करायचा. काँग्रेसांनी सांगितलं आता याच्या पुढे आपल्याला लिगली कसं करायचं, लिगली करायचा. प्रशासनाला विचारून कायदे कानून सरांनी सांगितलं, वकिलांनी सांगितलं तसं त्या नियमानं त्याचे काही मुद्दे आहेत ते घ्यायचं, लोकांच्या सह्या घ्यायच्या, आंदोलन करायचं नाही, मारामाऱ्या करायचं नाही, जेलमध्ये जायचं नाही, केस करायची नाही, लिगली करायचं. आमच्या साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं बसून विचार विनिमय करून त्या पद्धतीने आपल्याला करायचं. वेळ लागला तरी चालेल. बरेच लोकांनी बोललं एप्रिललाच झाला पाहिजे, मेलाच झाला पाहिजे, धन टाळ्या वाजवल्या का. भावनिक व्हायचं, भावनिक करून राजनीती होत नाही. तुम्ही टाळ्या वाजवल्या, पण मी मनातच म्हटलं टाळ्या वाजवल्या खऱ्या, पण हे तेव्हा काही होत नाहीये. जे शांततेनं होईल ते व्यवस्थित होते. देर आहे लेकिन दुरुस्त आहे. देर हो गई तुमको, अभी दुरुस्त हो जाओ, हमारे साथ में आ जाओ. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे पीछे रहेंगे, नाम तुम्हारा ही रहेगा. पुतळा वाचून नाव वाचवण्याचं कारण कोणतं माहिती आहे का, एकच कारण आहे. कोणतं, यांचं नाव पुढे होईल आणि आरपीआयचं नाव लागेल. आरपीआयचं तो काय बाबासाहेब नुसतं आरपीआयचा आहे का, एकट्या त्यांच्या बापाचा आहे का, तुमच्या बापाचा नाही का बाबासाहेब, का माझ्या बापाचा नाही. शिक्का मारला का आरपीआयचा बाबासाहेबाच्या नावावर. बाबासाहेबांना आरपीआय ते कारण नाही, त्यांना श्रेय जाऊ द्यायचं. गटरचं ते काम केलं केलं नाचते ना आंदोलन वापरलं. एक उदाहरण सांगायला थांबतो, 2 मिनिटाचं उदाहरण आहे. माझा सक्का मेवना दारू प्यायचा 2च मिनिटं. हा त्याला दारू प्यायचा, तर ते काय बोलला होता, तू दारू काय पितोय, त्याला व्यसन होतं. त्याचं खरं काय होतं दारू पिण्याचं व्यसन, पण त्याने कारण काय सांगितले, माझं वय झालं 27-28, सगळ्याचे लग्न झाले, माझं लग्नच नाही झालं, मग आम्ही त्याचं लग्न करून दिलं. तो परत दारू प्यायला लागला. अरे म्हटलं मग आता का दारू पितोय, म्हणजे लग्नाला 4-5 वर्ष झाले, मला मूल बाळलं म्हणून मी दारू पितो. ते कारण त्याचं कारण ते नाही, त्याला दारूची सवय लागली, बरोबर. मग त्याला एक मुलगा झाला, तो परत दारू प्यायला लागला. मला आता का दारू पितो रे बाबा, म्हणजे मुलगा आहे मला मुलगी नाही. अरे काय कारण आहेत का काय रे, नाचताना अंगण वाकलं. मग त्याला मुलगी पण झाली. म्हटलं बाबा आता का दारू पितो, मुलगा झाला मुलगी झाली. म्हणते मुंबईत मी 15 वर्षापासून राहतो, मला घर नाही. याला काय घर घेऊन द्यायचं का आपण, लग्न करून याचं करून द्यायचं. मुलगा आता वाईट बोलणं, आमच्या महिला तिथं मुलगा काम त्याचं काम आहे ते, मुलगा काय आम्ही द्यायचा, मुलगी त्याला आम्ही द्यायची. त्याला काय करायचं, त्याचे जे कारण आहेत ना ते कारण नाहीत, त्याला आवड आहे दारूची. तसे हे जे ना गटार आहे, मला फोन नाही केला, याला नाही कळवलं, हे कारण नाही आहे, हे कारण नाही आहे. खरं कारण कोणतं आहे, दुखतं कुठं सांगतं कुठं, दुखतं कुठं सांगतं कुठं. यांना मोठं होऊ द्यायचं नाही आहे. माझंच नाव झालं पाहिजे, माझाच झेंडा लागला पाहिजे, बरोबर की नाही. तर याच्या पुढं शांततेनं नियमानं प्रशासनाला धरून सगळ्याला विचारून सह्या घेऊन नियमन आपल्याला करायचं आहे. देर आहे लेकिन दुरुस्त आहे, अशा पद्धतीचं करायचं आहे. अशा पद्धतीचं करा, एवढं मी बोलतोय आणि इथंच थांबतोय. लोकांनी सर्वांनी आज लक्षात घ्यावा, बाबासाहेबांना संविधान दिलं आहे, त्या संविधानाच्या माध्यमातून इलेक्शन लढून तुम्ही या ठिकाणी नगरसेवक झाला हे विसरू नये. बाबासाहेबांच्यामुळेच तुम्हाला संविधान भेटला, संविधानामुळे तुम्ही इथे नगरसेवक झाला आणि त्यानंतर तुम्ही बाबासाहेबांना उलट जाता, तुमच्यापेक्षा मोठा गद्दार किंवा भारतात नसेल. जर बाबासाहेबांच्या संविधानामुळे तुम्ही नगरसेवक होता, आमदार होता, खासदार, तुमच्या हातात ताकद आहे वाढते. तुम्हाला छोटासा उदाहरण देतो, या सर्वांना माहिती आहे. एक मुस्लिम कम्युनिटीचा पोरगा त्यांनी पोस्ट केला होता, एक पोस्ट केली होती,
त्या पोस्टमुळे त्या पोराला त्याच्यावरती कलम घेण्यासाठी ह्या माणसाने मोर्चा काढला चौकीला. भागाचं सगळं काढता नाही आलं. सेम सेम एक कम्युनिटीला तुम्हाला वापरण्यासाठी तुम्ही तिकडे मोर्चा करता लोकांनी करू त्या बाबासाहेब तुमच्यासाठी काय करू शकत नाही. म्हणजे कुठे ना कुठे तुमच्या मनात आपल्या लोकांबद्दल कुठेतरी तुमच्या मनात खोट आहे. ही संकल्प सर्वांनी आपल्या डोक्यात घ्यायला जाणून घेतली पाहिजे. म्हणून मी पुन्हा एकदा बोलतो, हा जो लक्ष या कमिटीने ठरवलाय हा सगळ्यात चांगला लक्ष आहे. फक्त मॅनेजमेंट चांगली असावी, प्रॉपर असावा, प्लॅनिंग असावी. हा लक्ष आपण ह्या काय चालू 2022 मध्ये हा लक्ष पूर्ण करूया. आणि या लक्ष्यामध्ये ज्यांना वाटत असेल खरंच बाबासाहेब अन्याय त्यांनी यावा, ज्याला असं वाटत असेल आणि त्याची संधी आहे त्यांनी येऊ नये. म्हणून मी छाती रोखून म्हणतो बाबासाहेब बाबासाहेब जय असो. सब साथ चलेंगे, स्ट्रक्चर लगेगा. किसी का बाप आए रोड से दिखाए कि मेला कौन है तो दिखा देंगे. जय हिंद. नमस्कार, मी आरती अशोक धवन, नॅशनल कॅरम गोल्ड मेडलिस्ट. महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या युट्यूब चॅनेल, आपल्या हक्काचं आपलं चॅनेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.